आजच्या दिवशी पुन्हा प्रभूच्या वचनामधून आपण मरणाने चिंतन करणार आहोत आणि आजही प्रभू नक्कीच आपल्याला आशीर्वादित करेल. कोण असायला पाहिजे? कोण आहे सांगा बरं. चित्रामध्ये कोण असायला पाहिजे? दावीद राजा. दावीद राजा बरोबर आहे. ठीक आहे, देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. स्तोत्र संहिता 63 वचन 1. वाचा. हे देवा, तू माझा देव आहेस. मी आस्थेने तुझा शोध करेन. शुष्क वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी बांधला झाला आहे. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. ठीक आहे. देव जो आहे ते तहलेल्या जीवांचे समाधान करतो असं हे स्तोत्र आहे. आणि जेव्हा आपण देवाच्या वचनामधून वाचतो, मनन करतो, तेव्हा प्रभू आम्हाला ज्या लोकांनी अनुभव घेतला आहे किंवा प्रभू ज्या विश्वासामध्ये जे लोक जगले आहे त्यातून आम्हाला अनेक गोष्टी शिकवतो. आणि हे दावीद राजा एका गीत स्वरूपामध्ये या स्तोत्राची मांडणी करतो आहे. आणि ती अशा स्थितीमध्ये मांडणी करतो आहे जेव्हा त्याला त्याची तहान आणि भूक लागलेली आहे. आणि म्हणून ते व्यक्त करत असताना काही गोष्टी तो या ठिकाणी सांगतो आहे. परंतु या ठिकाणी त्यांनी कोणाला आणि कशी ती तहान लागली आहे तो स्पष्ट करत असताना, सांगत असताना तो म्हणतो आहे माझा जीव है ना, माझा जीव असं तो म्हणत आहे. आणि म्हणून आपणही या गोष्टी समजून घ्यायचं आहे की माझा जीव जो आहे तो प्रभूसाठी कसा असला पाहिजे, तहानेला असला पाहिजे. आणि म्हणून जीव म्हटलं तर काय हो? जीव म्हटलं तर काय? जीव जीव हा, प्राण. जीव म्हणजे प्राण. अजून जीव म्हणजे आत्मा. जीव म्हणजे आत्मा का? बघा, अनेक गोष्टी तुमच्या मनात येतील, विचारात येतील. आता या ठिकाणी दावीद राजा म्हणतोय की नाही, माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला झाला आहे. आता जर डिक्शनरीच्या नुसार बघितलं जीव, तर शरीराचे चलन वलन करणारी जी शक्ती आहे तिला जीव असं म्हटलं आहे. ठीक आहे. किंवा दुसरा एक शब्द जो स्वेच्छेने हालचाल करणारा किंवा इतर जे जीव आम्हाला दिसतात त्यांना आम्ही जीव, इथे तिथेही आम्ही तो शब्द वापरतो. दुसरे जीव जे असतात तसं आपल्यामध्येही जीव, प्राण आणि आत्मा. बरोबर. आपण आपल्यामध्ये किती गोष्टी आहेत? जीव, प्राण आणि आत्मा. आता आपण एका शब्दाला आपण सगळ्यांमध्ये मोजून घेतो नाही का. जसं मी जीव सांगितला, तुम्ही प्राण सांगितला, एकाने आत्मा सांगितला. जीव, प्राण, आत्मा असं. आता या गोष्टी समजून घेत असताना आपल्याला बघायचं आहे की हा जो जीव, प्राण, आत्मा आहे आणि हा प्रभूसाठी कसा तहानलेला होतो, कसं दावीद राजा हे सांगण्याचं स्पष्ट करत आहे. किंवा हा अनुभव देवासमोर कसा तो मांडतोय किंवा ही आवडी तो कसं करतो आहे. कारण एक प्रकारे या ठिकाणी तो म्हणतोय की हे देवा, तू माझा देव आहेस. एक प्रकारे हे तो देवाशी बोलतोय, सांगतोय. आणि हे सांगत असताना तो या भागामध्ये आहे. या भागामध्ये हे जे आहे त्या ठिकाणी तो आहे.
यहुद्याच्या रानात असं लिहिलेलं आहे का? यहुद्याच्या रानामध्ये हे इथं नकाशामध्ये जर तुम्ही बघितलं तर इकडे येत आहे त्या काळामध्ये. आता हे सांगत असताना एक थोडक्यात चित्र तुमच्या समोर ठेवतो, ठीक आहे? आणि आपलं वाचलेलं वचन बघा. असं ते चित्र आहे. आता इथं आपल्याला तहान लागणं आहे, अशा स्थितीमध्ये तुम्ही आहे. आणि शरीरामध्ये ज्या वेळेस पाण्याची कमतरता होते आणि तुमचं शरीर सिग्नल द्यायला लागतं, नाही का? तुम्हाला जी तहान आहे ती बाहेरून तुम्ही विचारात आणत का? नाही. तहान कसं काय निर्माण होते? तुमचं मन सांगायला लागतं की तुला काय झालंय, तहान लागत आहे. तुमचा जो जीव आहे ना तो तुम्हाला आता तुमचं शरीर जे आहे ना ते एकदम आता कमकुवत चाललेलं आहे, थकत चाललेलं आहे, पाण्याची मात्रा त्याला कमी होत चाललेली आहे. तुम्ही असं चित्र याचं समोर तिथं ठेवायचं की अशाच ठिकाणी तुम्ही आहे. त्याचं वर्णन त्यांनी या 3 शब्दांनी केलं, शुष्क आणि वृक्ष आणि निर्जन. भूमीचे 3 प्रकार त्यांनी सांगितले आहे. अशा ठिकाणी जिथे पाणी नाहीये. आणि तुम्ही अशा ठिकाणामध्ये असताना, अशा परिस्थितीमध्ये असताना प्रभू तुम्हाला आम्हाला यातून काय शिकवतो हे पण आम्ही समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि हे समजत असताना आम्हाला बघायचं आहे की प्रभू यातून आम्हाला काय सांगतो असं. कारण ज्या वेळेला तुम्ही जंगल, अशा जमिनी पवित्र शास्त्रामध्ये बघता तर त्या ठिकाणी एक उजाड स्थिती आहे, ज्या ठिकाणी जीवन नाही आहे, ज्या ठिकाणी दुःख आहे, संकट आहे आणि मनुष्याचा प्राणही जाऊ शकतो, असं ते ठिकाण आम्हाला पाहायला मिळतं. परंतु जेव्हा एक उजाड किंवा आव्हानात्मक ठिकाण जेव्हा आम्ही त्याकडे पाहतो तर त्या ठिकाणी ते परीक्षेचं एक ठिकाण म्हणून देखील पाहिलं जातं. परीक्षेचं ठिकाण म्हणून देखील पाहिलं जातं. आता तुम्ही बघा, येशू ख्रिस्ताची परीक्षा रानात झाली, नाही का? तर रान हे जे काय आहे हे का परीक्षेचं ठिकाण देखील आहे. दुसरी गोष्ट, रान हे दैवी भेटीचं ठिकाण देखील आहे. ज्या वेळेस मोशे रानामध्ये होता तर परमेश्वर त्याला एका जळत्या झुडपाच्या द्वारे त्याच्याशी बोलला आणि भेटला, बरोबर? तर हे दैवी भेटीचं एक ठिकाण देखील आहे, ठीक आहे? ते गुजाळ आहे, ते आव्हान देणारं जरी असलं तरी ते परीक्षेचं ठिकाण देखील आहे, परमेश्वराची भेट होण्याचं ठिकाण देखील आहे. आणि म्हणून एक आध्यात्मिक निर्मितीचे एक गहन प्रतीक म्हणून त्याकडे पाहिलं जातं, ठीक आहे? आणि यासाठी याकडे पाहत असताना एक परिवर्तन, एक प्रकटीकरण आणि शुद्धीकरण याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे की प्रभू या स्थितीमधून कसं तो आम्हाला वाचवतो. आता या ठिकाणी तो म्हणतो की हे देवा, तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करीन. आणि ही परिस्थिती मांडली आहे की शुष्क, वृष्ट आणि निर्जल प्रदेशात असं म्हटलेलं आहे. आता ही जी तहान आहे ही आपोआप निर्माण व्हायला पाहिजे. शरीराची रचना आमची अशी आहे की आमच्या शरीरात सगळ्यात जास्त पाणी आहे, बरोबर ना? पाण्याची खूप गरज आहे शरीराला. जर तुम्ही जेवला नाही तरी तुम्ही दिवस काढून घेणार, पण पाणी नसेल तर तुम्ही लवकर संपून जाणार. एकदा जेवण नसलं तरी आपण दिवस काढून घेतो, पाणी पिऊन पण लोक दिवस काढतात, नाही का? तसं पाणी किती महत्वाचं आहे. आणि म्हणून पाणी हे जीवन आहे असं म्हटलं जातं. पाणी हे जीवन आहे, पाण्याशिवाय अस्तित्व नाही. आणि म्हणून या ठिकाणी हे कॉन्सेप्ट तो मांडतोय, सांगतोय की देवाचं आणि आपलं आध्यात्मिक नातं, संबंध कसे असले पाहिजे. एक भौतिक विचारांना समोर मांडून तो देवाविषयीची जी तहान आहे, जी आध्यात्मिक तहान आणि भूक आहे, त्याविषयी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतंय, सांगितलं जात आहे. तुमच्या शरीरात पाणी कमी झालं
की तुम्हाला या गोष्टीकडे ओढ लागते, तुमच्या शरीराला, तुमचं मन, सगळं तुमचे विचार त्याकडे केंद्रित होऊन जातात की तुम्हाला आता पाण्याची गरज आहे, आणि मग तुम्ही त्या गोष्टीकडे, त्या पाण्याच्या शोधाकडे तुम्ही जाता. तुमच्याकडे मुबलक आहे तर तुम्हाला त्याची किंमत नाही राहणार, बरोबर की नाही? मुबलक पाणी आहे तर पाण्याची किंमत कोणाला असते का? नाही, आपण सहज फेकतो त्याला. मुबलक जर आहे तर किंमत नाही आहे. म्हणून तुम्ही बघा ना, तुमच्याकडे आपल्या तुमच्या तळोद्यामध्ये इतकं पाणी आहे की त्या नळाच्या याला ते टोट्याच नाही बंद करायचं, डायरेक्ट उघडे जात. म्हणजे तुम्ही भरा ना भरा ते पाणी ते गटरीत चालत राहतं. मी पाईप बघितले आता तळोद्यात एकदम भरपूर पाणी आहे, आणि मग तळोद्याचे लोक एकदम सांडपाणी करून राहिले सगळं. ठीक आहे, आता आता आहे म्हणून अजून काही दिवस जर दुष्काळ पडला मग विचार करतील की आम्ही काही गमून बसलोय असं. पण आता सध्या पाणी भरपूर आहे, तर त्याला त्याचं महत्व नाही आहे, बरोबर की नाही? जगाच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर काही काही ठिकाणी पाणी नाही आहे, आणि लोक एक एक खंडा 20-20, 30-30 मैलावरून घेऊन येतात बाहेर. किती? 20-20, 30-30 मैलावरून, इतक्या किलोमीटर दूर तो खंडा ते घेऊन येतात, वाहनांवर घेऊन येतात. असे असे गाव पण आहे, असे दुर्मिळ भाग पण आहे की तिथे पाणी नाही आहे. पण जेव्हा ही गोष्ट निर्माण होते की पाण्याची जी गरज एवढी आहे, आपल्याला याच्याशिवाय जगणं नाही आहे, तर तुम्ही एक बघा, माणसाने वस्ती कुठे निवडली? जिथे पाण्याचा साठा आहे. जिथे पाणी नाही तिथे वैराण याच्यामध्ये मनुष्य वस्ती करत नाही. करतो का? नाही. तो अशा ठिकाणी वस्ती करतो ज्या ठिकाणी पाण्याचा साठा आहे. उदाहरणार्थ मोठा तलाव असेल, एक नदी असेल, आणि तुम्हाला बघा नद्या असेल तिथे गावं आहे, मोठा तलाव आहे तिथे गावं आहे, आणि तिथे आजूबाजूला काहीच नाही, ते गाव विरान पडले. लोक अक्षरशः गावचे गाव सोडून पाण्याच्या शोधात दुसरीकडे स्थलांतरित झाले, अशी देखील गावं आहे. म्हणजे पाण्याचं महत्व किती आहे. तसंच महत्व आध्यात्मिक जीवनामध्ये एक मानवाला आणि देवाविषयी आहे. एक मनुष्य देवाविषयी किती तहानलेला असू शकतो किंवा असायला पाहिजे. दावीद राजा म्हणतोय की जेव्हा मी या गोष्टींमध्ये कमी पडतो किंवा माझ्या शरीरात या गोष्टीची उणीवता जाणवते, तर अशा स्थितीमध्ये मी आहे, रानामध्ये मी आहे, ज्या ठिकाणी पाण्याचा थेंबही भेटत नाही आहे, तर मला ती तहान जी आहे ती भागवणं गरजेचं आहे. तुम्ही जर अशा ठिकाणी असाल आणि तुम्हाला खूप तहान लागलेली आहे, तर तुम्ही काय करणार? काय करणार सांगा? काय करणार अशा ठिकाणी? जर हे चित्र जे तुम्हाला दिसत आहे, वरून सूर्य तापलेला आहे, पाणी नाही आहे, आणि तुम्ही असे भटकलेले आहे, आता तुम्ही एकदम डगमगून पडणार आहे, ताकद उरलेली नाही आहे, तर किती तुमचं मन या पाण्यासाठी हे करेल, धावपळ करेल. पण तरीही स्तोत्रकर्ता या गोष्टीला समोर ठेवून सांगतोय की परमेश्वर जो आहे तो तहानलेल्या जीवांचा काय करतो? समाधान करतो. जे तहानलेले आहे, जे भुकेले आहे, त्याचं तो समाधान करतो. आणि म्हणून ज्या वेळेस आध्यात्मिक जीवनामध्ये या गोष्टी आम्ही पाहतो, तेव्हा प्रभू देखील आम्हाला त्या गोष्टी शिकवतो, जे आम्ही शिकून घेणं गरजेचं आहे. त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की प्रभूला काय सांगायचं आहे, किंवा देवाच्या वचनामधून मनन करत असताना प्रभू तुम्हाला आम्हाला काय शिकवतो हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपली जी तहान आहे ती प्रभूविषयी सदैव असली पाहिजे. ती कमी होता कामा नये. जर तुम्ही त्याच्यातून घेत आहात तर तुम्ही समाधानी आहे, तुम्ही तृप्त व्हाल. जर तुम्ही तसं होत नाही आहे तर तुम्ही एक वेळ, एक घटका, 2 घटका, जास्त वेळ तुम्ही टिकाव धरणार नाही. जसे पाण्याची लेवल कमी होत जाईल तस तसं तुम्ही अशक्त आणि दुर्बळ होत जाईल. तसं हे आहे की देवाच्या जे पवित्रता आहे, जीवन आहे, शुद्धता आहे, वचन आहे, या सर्व गोष्टींमधून जर तुम्ही काही घेत नाही आहात तर तुमचं आमचं जीवन जे आहे ना ते अशा व्यक्तीसारखं आहे जो अशा ठिकाणी पडलेला आहे, जो तहानलेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो की हे देवा तू माझा देव आहेस,
आणि म्हणतो मी आस्थेने तुझा शोध करीन. विनंती करणं आहे, प्रार्थना करणं आहे आणि तो आमचा परमेश्वर आहे याची जाणीव आम्ही ठेवणं आहे आणि तो आम्हाला तृप्त करेल असा आपला भरोसा असला पाहिजे. तो आमच्या जीवाला समाधान देईल असं वाटलं पाहिजे. आणि अशा स्थितीमध्ये कुठेतरी तुम्ही हळूवार जातात आणि कुठेतरी ते पाण्याचं जेव्हा तुम्हाला एखादं तळ दिसलं, एखादं पाणी भेटलं तर तुम्ही किती समाधानी होतात. पाणी भेटतच नाहीये पण कुठेतरी जाऊन एक थोडस पाणी तुम्हाला भेटलं तर तुम्ही काय करतात, अतिशय समाधान आणि आनंद होऊन जातो माणसाला. पण जेव्हा आपण देवाविषयी आध्यात्मिक जीवनामध्ये विचार करतो तेव्हा ते समाधान, तो आनंद आपल्या जीवनामध्ये असतो का हे देखील आम्ही पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला माहितीये माणसाला डिहायड्रेशन होऊन जातं नाही का. काही काही वेगवेगळे भ्रम व्हायला लागतात. ज्यावेळेस सगळं संतुलन हरवतं तर शेवटचं सिम्पटम काय असतं, त्याला असं भ्रम व्हायला लागतात की तिथे पाणी आहे, असं ऍक्च्युअली तिथे पाणी नसतं. ऍक्च्युअल तिथे पाणी नसतं आणि तो तिकडे धावतो पण तिथे पाणी नसतं. ती वाळू असते, ते सुकलेलं स्थान असतं, कोरडं स्थान असतं. आणि म्हणून ही शेवटल्या घटकेकडे आपण येतो आणि तेव्हा तडफड करतो, तेव्हा धावतो. त्यावेळेची जी परिस्थिती असते एक शरीराला फार भयंकर अशी असते आणि मग तो मनुष्य शेवटी त्या गोष्टीकडे धावून पळून शेवटी पळून जातो आणि मग संपून जातो. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला ही तहान, ही भूक सदैव आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. एक विश्वासणारे म्हणून ही तहान भूक आमच्यामध्ये असली पाहिजे. आता एक उदाहरण म्हणून या विषयी मी तुमच्यासमोर ठेवतो. या ठिकाणी म्हटलेलं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जे ठिकाण आहे हे परीक्षेचं ठिकाण आहे. तर अशा ठिकाणच प्रभूला नेण्यात आलं आणि वचनामध्ये लिहिलं आहे की येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देने पासून परतला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही. ते संपल्यावर त्याला भूक लागली. तेव्हा सैतान त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यास भाकर हो असे सांग. येशूने त्याला उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या प्रत्येक वचनाने जगेल असे लिहिले आहे. आता या ज्या घटना आहे या घरी घडत आहे, ज्यावेळेस प्रभू या अवनीवर होता त्यावेळेला ही घटना एक परीक्षा रूपाने त्याच्या जीवनामध्ये आपल्याला लिखित स्वरूपामध्ये पाहायला मिळते आहे, वाचायला मिळते आहे. आणि आपल्याही जीवनामध्ये जेव्हा विश्वासी जीवन आपण जगतो तर असा प्रसंग येतो आपल्या जीवनामध्ये की विश्वासी जीवन जगत असताना आम्हाला अशा परीक्षांच्या ठिकाणी जावं लागतं. अशी आव्हानं आमच्या जीवनामध्ये येऊ जात असतात. अशा मार्गाने प्रभू आम्हाला देतो की जिथे परीक्षा आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये पण जेव्हा अशा परीक्षा येतात तर आम्ही हे शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे की जेव्हा अशा परीक्षा आमच्या जीवनामध्ये येतात तेव्हा आम्ही काय कसं वागायला पाहिजे. आणि परीक्षा जर आहे तर तुम्हाला आम्हाला देवाच्या वचनाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण इथे म्हटलं आहे ना की देवाच्या प्रत्येक वचनाने जगेल असं म्हटलंय. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर कशाने जगेल, देवाच्या वचनाने तो जगेल. आता हे जे आहे हे आत्मिक जेवढ्या गोष्टी आपण पाहत आहोत हे आत्मिक दृष्टिकोनातून मांडल्या गेलेल्या गोष्टी आहेत. नाही तर तुम्ही म्हणाल आजपासून आम्ही खाणं पिणं सोडून देऊ असं, हा मग पुढच्या रविवारी भेटणार नाही बरं का. तसं नाही आहे ना. हे आत्मिक आहे की तुम्हाला आत्मिक व्यक्तीला जिवंत राहायचं आहे, प्रभूमध्ये तुम्हाला बनून राहायचं आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की मी माझा आत्मिक व्यक्ती कसा जिवंत राहील, तर मला देवाचे वचन सेवन करणं गरजेचं आहे. मला जिवंत राहण्यासाठी अन्न पाणी हे सेवन करणं गरजेचं आहे. तुम्ही रोज खाता आहे आणि रोज जगता आहे नाही का. जर तुम्ही खाणं आणि पिणं सोडून दिलं तर कदाचित आपल्या जीवनामध्ये आपण जास्त काळ जीवन जगू शकणार नाही. तर आध्यात्मिक जीवनामध्ये ही गोष्ट पाहत असताना मी देवाच्या वचनानुसार जगतो का हे पाहिलं पाहिजे. कारण आम्ही
दैहिक दृष्ट्या जिवंत आहे याचा अर्थ कधीच असा होत नाही की आम्ही आध्यात्मिक जीवनात जिवंत आहे. दैहिक दृष्ट्या जो प्रभूला ओळखणारा आहे तोही जगतोय आणि प्रभूला न ओळखणारा आहे तोही जगतोय. त्यांच्यात आणि आमच्यात दैहिक जीवन सारखं आहे. दैहिक जीवन तेही शरीरासाठी, कुटुंबासाठी, परिवारासाठी काम मेहनत सर्व करताय, खाताय, पिताय आणि जगताय. प्रत्येक जण आपलं जीवन दैहिक जीवन जगत आहे, प्रभूला ओळखणारा आणि न ओळखणारा. परंतु राहिली गोष्ट आत्मिक जीवनाविषयी, आत्मिक भोजनाविषयी आणि जगण्याविषयी, तर ती अशी आहे की माझा जीव तुझ्यासाठी ताणलेला झाला आहे आणि तो एका गंभीर परिस्थितीत पडलेला आहे, ज्या ठिकाणी निर्जलपणा आहे, ते शुष्क आहे, अतिशय कोरडी अशी अवस्था आहे आणि मला तिथून आता तुझी तहान लागलेली आहे. माझा नाश होऊ नये असं जर मला वाटतं, माझ्या जीवनाचा शेवट होऊ नये असं जर मला वाटतं, आणि ही आंतरिक भावना ऑटोमॅटिक निर्माण व्हायला पाहिजे बरं का. जशी तहान ऑटोमॅटिक आपल्याला जाणवायला लागते. का कोणी येऊन सांगतं का आपल्याला, गे रे तुला तहान लागली, पाणी पी असं? तुम्हाला लागली तहान की तुम्ही पाण्याकडे जाता? मग तो हंडा असेल, मडकं असेल, माठ काही असेल, तुम्ही त्याच्याकडे धाव घेतात. हे तुमचं काम आहे ना. तुमच्या आत्मिक व्यक्तीविषयी तुम्ही किती जागरूक आहात, किती तुम्ही त्याच्यासाठी विचार करता आहे. मला तहान लागली का उद्या घेऊन गेला, हा चालेल का? मग असंच करतो आम्ही आध्यात्मिक व्यक्तीला. तहान लागली आहे, मारायला टेकला असेल आत्मिक व्यक्ती, पण जाऊ दे ना, उद्या पिऊन घेईल ना, असं शरीराविषयी डेमो करून बघायचं नाही का. ज्या दिवशी वचन वाचलं त्या दिवशी मी तुम्हाला मागे पण एका मग्याचं उदाहरण दिलं नाही का. एका मग्यामध्ये जलस्नान करणार, तसं हे आहे. जर तुम्ही ते पूर्णपणे समाधान होत नाही तोपर्यंत पीत नाही, तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे पाणी पीत असतात. तुम्हाला नाही म्हटलं तरी शरीरामध्ये 70% तरी पाणी आहे. आणि जर तुम्ही दिवसाला 5 लिटर, 4 लिटर, 6 लिटर वजनानुसार असतं, ते तुमचं वजन जेवढं आहे त्यानुसार तुम्हाला शरीराला पाणी लागत असतं, तसं तुम्ही पाणी पीत असता. तर ही गोष्ट किती चांगली आहे की प्रभू आम्हाला शिकवतो की तुम्ही तसं प्रभूचं वचन सेवन करा, तसं त्याला तुम्ही ग्रहण करा, तसं तुम्ही देवाच्या सहवासामध्ये जा, तसं तुम्ही देवाला हाक मारा, तसं तुम्ही देवाला विनंती करा. जर तुम्ही आम्ही या गोष्टी करत नाही आहे तर एक वाळवंट म्हणा, एक जंगल म्हणा, जिथे निर्जलपणा आहे, तिथे जीवन नाही आहे, तर तुम्हाला ते शोधणं गरजेचं आहे. आणि जे त्याच्याकडे आहे त्याला हाक मारणं गरजेचं आहे. आणि हे देणं परमेश्वराकडे आहे. आत्मिक जीवन हे परमेश्वराकडे आहे. परमेश्वर या आत्मिक जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी सहाय्य आणि मदत करत असतो. आणि म्हणून जगणं याच्यामुळे आहे. एक आत्मिक व्यक्ती जर जगत असेल तर कशामुळे जगत आहे? देवाच्या वचनामुळे जगत आहे. तुम्ही खाऊन पिऊन तृप्त आहे म्हणून आत्मिक आहे असं आहे का? नाही. खाण्यापिण्याने आत्मिकता दिसत नाही. लक्षात घ्या. तुमचं आरोग्य चांगलं आहे तर तुम्ही आत्मिक आहे असे होत नाही. किंवा तुम्ही निरोगी नाही आहे, तुम्हाला काही ना काही त्रास आहे, याचा अर्थ असं नाही की तुम्ही पापी आहे. याच्याने मूल्यांकन होत नाही. आत्मिक जीवनाचं मूल्यांकन, शरीराला काही आपत्तीजनक गोष्टी आहेत, ते निरोगी आहे कसंही असेल, पण त्याच्याने मूल्यांकन होत नाही. मूल्यांकन कशाने होईल आत्मिक जीवनाचं? आमचं जीवन किती भरपूर आहे प्रभूमध्ये पाहायचं असेल तर मी हे खाणं पिणं किती आहे माझं, तर याच्यातून मला जीवन जगायचं आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की सर्व गोष्टी आमच्या सुरळीत चाललेल्या आहेत तर आम्ही त्याला आशीर्वादामध्ये तोडून घेतो. आमच्याचकडे तागडी आहे, कोणी बाकी कोणी काही सांगून न सांगू, तागडी आमच्या हाती आहे. तागडी आम्ही आमच्या हाती घेऊन बसलेला आहे, परंतु आमची जी तागडी आहे ती डुप्लिकेट आहे. आमचं चांगलं आहे म्हणजे आम्हाला देवाने आशीर्वाद दिलाय आम्ही म्हणतो. साधा कॉन्सेप्ट आहे की नाही? आम्ही निरोगी आहे म्हणजे ते मला सांभाळतो आहे. अरे पण जीवनामध्ये
तुमचा आत्मिक व्यक्ती हा जिवंत आहे का? त्याची उन्नती होत आहे का? जिवंतपणाचा एक स्वभाव काय आहे? त्याची ग्रोथ आहे. झाड असेल, पशु असेल, जनावर असेल, मनुष्य असेल, कोणी असेल, ज्याच्यात जीवन आहे त्याच्यात वाढ आहे. हा नैसर्गिक नियम पण आहे, तसाच आत्मिक नियम पण आहे, त्याच्यात वाढ आहे. जर तुम्ही वाढत नाही आहे, तुम्ही खाताय पण वाढत नाही, याचा अर्थ तुमच्यात काहीतरी प्रॉब्लेम्स आहे, विकास नाही आहे ना, एखाद्या गोष्टीचा विकास नाही आहे. तुम्ही ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीच्या मेंदूचा विकास होत नाही, तो शरीराने वाढतो, मेंदूने वाढत नाही, तर तो बालकासारखा होऊन जातो. तो प्रौढ जरी झाला, शरीराने प्रौढ जरी झाला, तरी तो बालकासारखा वागतो, कारण त्याचा विकास झाला नाही म्हणून. एखाद्या अवयवाचा विकास झाला नाही तर तसं होतं. एखादं झाड तुम्ही लावलेलं आहे, पण खाली उदय लागून गेलेली आहे, किडे त्याचे मूळ खाऊ राहिले आहे, तुम्ही त्याला किती खत पाणी द्या, ते जिवंत दिसताय पण त्याचा विकास नाही आहे, वाढत नाही आहे, तर काही प्रॉब्लेम आहे ना. आपल्याही जीवनामध्ये आत्मिक जीवनाची जी लेवल आहे ना, ती प्रभूच्या जवळ घेऊन चालणे असले पाहिजे. देवाला अधिक जवळून तुम्ही आम्ही ओळखले पाहिजे, त्या पवित्रेला महत्व देणारे आपण असायला पाहिजे, आणि तसं जीवन जगण्यासाठी आम्ही प्रेरित व्हायला पाहिजे. आणि म्हणून आपण म्हणायला पाहिजे की हे देवा, माझा जीव जो आहे तो तुझ्यासाठी तहानेला झाला आहे. तुम्ही आम्ही सगळे तृप्त होऊन बसलेलो आहोत का? नाही. आत्मिक जीवनामध्ये जीवनाच्या शेवटापर्यंत ही तहान आणि भूक आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. रोजच आम्हाला अन्नाची गरज आहे. रोज आपण अशा जगामध्ये आता एंटर करून चुकलेलो आहोत की खाणं पिणं सगळ्यात जास्त चालणार आहे. खाणं पिणं सगळ्यात जास्त चालणार आहे, आणि म्हणून फास्ट फूडचं व्हॅल्यू वाढून गेलं आहे. तुम्ही बघा फास्ट फूडचं व्हॅल्यू दुकानांमध्ये आपल्याकडे दिसत नाही, पण शहरांमध्ये बघा फास्ट फूड वर गर्दीच गर्दी असते, नाही का? ह्याचं कसं, पण हे शरीरासाठी मनुष्य करतो आहे, शरीरासाठी. आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट पाहायची आहे की दिवसामध्ये आम्ही कितीदा पाणी पितो आहोत? कितीदा? जोपर्यंत आम्हाला तहान लागते आहे तोपर्यंत आम्ही पितो. कधी जास्त कधी कमी, आम्हाला माहिती नाही, शरीराचा नियम आम्हाला माहिती नाही. पण ज्याला त्याचा नियम माहिती आहे ते असं म्हणतात डॉक्टर, जरी तहान लागत नसेल तरी पाणी प्या, कारण तुमच्या शरीराला तेवढ्या पाण्याची गरज असते. डॉक्टरांचा सल्ला असा असतो, तुम्हाला तहान लागो न लागो, कधी कधी काही लोकांना कमी पाणी प्यायची सवय असते, आणि ती सवय मग सवय होऊन जाते, मग त्यांना वाटते तहानच लागत नाही तर मी कशाला पिऊ. पण त्याच्यामुळे काय आहे, तुमच्या शरीरामध्ये रोग तयार होत आहे. तुमचं शरीर जे आहे ते कसं काम करणार आहे हे भविष्यात तुम्हाला धोका देणार आहे, काही ना काही गडबड करणार आहे. मग डॉक्टर काय करतात, तहान लागो न लागो आणि पीत राहायचं, हे की नाही? तर वचनाचं तसं आहे, आम्हाला एकदम काही गोष्टी माहिती असल्या आम्ही प्रभूला, येशूला असं म्हणून ओळखतो, तो देव आहे म्हणून ओळखतो, हे देवाचं वचन आहे असं आम्हाला माहिती आहे. पण याच्यामधून जीवन जगायचं आहे मला, हे आमच्या मनाला आनंद पटलेलं नाहीये, आमच्या मनाला हे समजलेलं नाहीये, कारण आमचं मन अजूनही मी तहानलेलं आहे असं कधी सांगत नाहीये, अजूनही मी तहानलेलं आहे असं कधी सांगत नाहीये. पाण्याचं महत्व, ज्यावेळेला पाण्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाल्या तर तुम्हाला तिथे जाऊन डॉक्टरच सांगू शकतो की तुमच्यामध्ये याची कमतरता आहे असं. आणि म्हणून म्हटलंय प्रभूने की मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या प्रत्येक वचनाने जगेल असे लिहिले आहे. आता तुम्ही हे बघा, अनुवाद 8:1-3 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा. अनुवाद 8, जी आज्ञा मी आज तुम्हाला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा. ठीक आहे, बघा काय सांगत आहे, जी आज्ञा मी तुम्हाला देत आहे ती सर्व तुम्ही काय करा, काळजीपूर्वक पाळणं. आता प्रभू आज्ञा देतो तर त्या कशा आम्ही काळजीपूर्वक पाळणं आहे, काळजीपूर्वक. तुम्हाला पटलं तर पाळा असं नाही आहे, काळजीपूर्वक पाळा असं तो त्यांना म्हणत आहे. ठीक आहे, देवाचे जे इस्रायल राष्ट्र आहे त्या लोकांना तो कसं सांगत आहे पुढे, म्हणजे तुम्ही जगाल. हा, म्हणजे तुम्ही काय व्हाल, जगाल. हा, म्हणजे जगणं कशात आहे, आज्ञेत आहे. प्रभू पण तेच सांगत आहे, जगणं कशात आहे,
आज्ञात आहे. हा. बहुगुणित व्हाल हम्म. आणि तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात हम्म. प्रवेश करून तो वतन करून घ्या. हम्म. तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू माझ्या आज्ञा पाळशील की नाही ह्याची कसोटी पाहावी. म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली 40 वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने ठीक आहे. लीन आहे का, तू देवाचे वचन पाळतो आहे का नाही पाळतो आहे हे पाहण्यासाठी तुला देवाने 40 वर्ष रानातून नेलं आहे. कधी कधी तुम्हाला देव असं नेईल, तुम्ही पाळतात की नाही पाळतात. बरोबर. तुम्ही म्हणाल की मी विश्वासी आहे, मी असं आहे, मी अमुक आहे, मी ढामुक आहे. ठीक आहे, ओके. देव म्हणाल ठीक आहे, माझ्याकडे तुमच्यासाठी एक ट्रॅक आहे, तिथून मी तुम्हाला 40 वर्ष त्यांना रानातून नेलं. बरोबर. तुम्हाला भरभराटीच्या रस्त्यामधून नेलं ना, तर भरभराटीच्या रस्त्यामधून शक्यतो देवाकडे वळणारे फार कमी असतात. जो मार्ग आहे ना, आता तुम्ही बघा ना, तिथे त्यांना खायला प्यायला मिळालं नाही तर डायरेक्ट निसर्ग त्यांना आठवलं की नाही. देव परीक्षेमधून त्यांना नेतोय. काय आठवतंय? खाण्यापिणे तिकडेच आठवत आहे. तुम्हाला आम्हाला भरभराटीमधून नेलं ना तर आम्हाला खूप आशीर्वाद दिला असं वाटतं, पण आम्ही देवाला सोडून देतो. भरभराटी तुमचं एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला परीक्षा होऊ शकते, म्हणून कधी कधी भरभराटीवर जास्त उडून नाही जायचं. काही लोक खूप उडून जातात, इतक्यावर निघून जातात की मग म्हणतात की आता आम्ही एकदम आमची 4 पुस्ते 5 पुस्ते खाऊन बसून खातील असं. अरे पण एकदम खाली पडले मग, कारण ती तर परीक्षा होती ना. तुम्ही तिथे टिकलाच नाही, तुम्ही विश्वासयोग्य राहिला नाही. आणि मग आपण म्हणतो 3ऱ्या 4थ्या पिढीला जे साक्षीदार वडील लोक असतात बघा, यांचे एक काळ असा होता की यांचे परदादे लोक जमीनदार होते, मोठे प्रोपेटीदार होते, आता त्याचं बघा त्यांचे हाल, त्यांचे नातू लगभग मजुरी करून जीवन जगू राहिले असतात. एक काळ असतो, एक समय असतो की परमेश्वर ते तिथून तुम्हाला नेतो, तर त्या स्थितीमध्ये देखील तुम्ही देवाचा धन्यवाद द्यायला शिकायला पाहिजे. काय म्हटलंय त्याने तिथेच पुढे, ह्याचे स्मरण कर. हा, याचं काय कर, स्मरण करायचं. हा. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. हेच जे वचन आहे देवांशी काही कोट केलेलं आहे. शैतानाला सांगत असताना हे वचन प्रभूने त्या ठिकाणी सांगितलं आहे की परमेश्वराच्या मुखातून निघणारं जे वचन आहे, शब्द आहे, हे काय आहे, जीवन आहे आणि ह्याच्याने तो जगेल असं म्हटलं. तुम्ही बघा ना, परमेश्वर बोलला ना, उभं निर्माण झालं. हे सर्व सजीव दिसत आहे, हे परमेश्वराच्या शब्दांनी अस्तित्वात आलेलं आहे. परमेश्वराने हे निर्माण केलं आहे, त्याच्या शब्दात किती बळ आहे. तो आमच्या आत्मिक व्यक्तिमत्वाला देखील तेच जीवन देतो जगण्यासाठी. ती कृपा आम्हाला मिळते आणि त्याचा फायदा आमच्या शारीरिक जीवनाला देखील होतो. तुमचा आत्मिक व्यक्ती मेलेला असेल ना, तुमच्या शरीराची काळजी तुम्ही कितीही करा, ती काही फायद्याची नाही आहे. हे एक दिवशी संपणार आहे, हे एक दिवशी संपणार आहे, याला मर्यादा आहे. परंतु तुमच्या आत्मिक व्यक्तीचं मौल्य फार मोठं आहे आणि त्याला तुम्ही जपणं गरजेचं आहे, त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आज तुम्ही 98% सांगा किंवा 100% सांगा, लोक फक्त शरीराची काळजी घेतात, आत्म्याची काळजी कोणाला नाही, स्वतःच्या आत्म्याची. देवाला त्याची काळजी आहे. देवाखेरीज तुमच्या आमच्या आत्म्याची काळजी कोण करतोय? तुम्ही, आम्ही स्वतः पण करत नाही. आम्ही स्वतः केली असते तर आम्ही कोणतंही पाप केलं नसतं, आम्ही त्याला वाईट सवयी लाभल्या नसत्या, म्हणजे वाईट चुकीच्या गोष्टींकडे आम्ही त्याला नेलं नसतं. परंतु देव ती काळजी घेतो आणि त्या काळजीस्तव, त्या प्रीतीस्तव तो आम्हाला त्या प्रेमाने, त्या वचनाने, प्रभूच्या द्वारे जसा बोलला तो अधिकारी करतोय. पण आम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे की मग मी जगतो का? जर आताच्या काळामध्ये मी त्याच्यावर विश्वास करतो तर मी जगत आहे का? आणि मी जर जगत आहे तर माझी ग्रोथ होत आहे का? मी प्रभूमध्ये वाढत आहे का? हे महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यासाठी तुम्ही लेकरं तरबेज व्हायला पाहिजे म्हणून काय काय खायचे पदार्थ येऊन गेले आहेत. मेंदू स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, हे खा. बरोबर की नाही? हार्ट चांगलं असलं पाहिजे, हे खा. सांगतात की नाही?
हा, मग तुम्ही आम्ही पण घेऊन येतो, मग दूध पावडर मध्ये टाकून द्या, दुधामध्ये टाकून द्या, लेकरं एक प्रकार बेज व्हायला पाहिजे म्हणून. त्यांच्या शरीरासाठी जे पौष्टिक आहे ते त्यांना देतात आणि चांगली गोष्ट आहे, तुम्ही ते त्यांना देतात. पण तुमच्या आत्मिक व्यक्तीला ती पौष्टिकता, ते पाणी, ते जीवन तुम्ही देता आहे का? त्या आत्मिक व्यक्तीकडे पहा हो जरा. तो म्हणतो माझा जीव तुझ्यासाठी तारलेला झाला. हे पाहायला शिकायला पाहिजे की माझ्या जीवाची स्थिती काय आहे. जर तुम्ही याच्यातून सुटून बाहेर एकदा गेले, तुम्ही त्याची काळजी कसं काय घेणार आहे? घेणार आहे का? नाही. एकदा कोणी इथून निघून गेला तेव्हा ती काळजी घ्यायची चान्स पुन्हा मिळत नाही. तर तुम्ही म्हणाल की माझ्या मातेच्या शरीराला मला पुन्हा सांभाळायचं आहे, असं होईल का? नाही. आणि म्हणून आपण आपल्या आत्मिक व्यक्तीची काळजी घ्यायला पाहिजे, त्याला रोज तुम्ही ते द्यायला पाहिजे, देवाच्या मानना तुम्ही त्या ठिकाणी द्यायला पाहिजे, कारण तो प्रत्येक वचनाने जगेल. एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रभू अशा अरण्यामधून, अशा वाळवंटामधून, अशा ठिकाणी तुम्हाला नेऊ शकतो. स्वतः प्रभू ज्यावेळेस या पृथ्वीवर होता तेव्हा त्याला देखील असं अरण्यामध्ये जावं लागलं. परीक्षक त्या ठिकाणी होता. प्रभू परीक्षा घेत आहे का? नाही. परीक्षक वेगळा आहे. प्रभू कोणाला सगळंच पाळत नाही त्या ठिकाणी. परीक्षक आपल्या जागेवर आहे. कशी परीक्षा घ्यायची तो घेईल, पण प्रभूच्या वचनामध्ये जगणं फार महत्वाचं आहे. त्याला प्रलोभन कसलं दिलं त्यांनी? भाकर हो असं सांग. मला सांगा बरं, जो देवाचा पुत्र आहे, सैतानाला हे माहिती आहे बरोबर, तो देवाचा पुत्र आहे हे माहिती आहे, तू देवाचा पुत्र आहेस, तर काय कर, या भोंड्यास भाकर हो असे सांग. तो बोलला असताना भाकर झाली नसती का? झाली असती ना. पण तो बोलला का? कारण तो कशाने जगत आहे? वचनाने जगत. वचनात वरती काय लिहिलंय? त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही. हे शारीरिक आहे. शारीरिक, तिथे काही खाल्ले नाही. ठीक आहे. आणि मग त्याच्या सगळं काही संपल्यावर त्याला भूक लागली असं म्हटलेलं आहे. हे शारीरिक आहे. त्याचा फायदा घेऊन त्याला फसवण्याचा प्रयत्न तो करत आहे. तुमच्याकडे एखादी गोष्ट जी आहे ना, तिचा कसा फायदा घ्यायचा, कसा तुमच्या वेळेचा कसा फायदा घ्यायचा, तुमच्या प्रॉपर्टीचा कसा फायदा घ्यायचा, तुमच्या नात्याचा कसा फायदा घ्यायचा, हा करेल. तुम्हाला त्या ट्रॅक मधून नेलं ना, तर तो तुमचा फायदा कसा घ्यायचा. प्रभू इथे धोंडा त्याच्या हाती आहे असं जरूर चालायचं. आणि म्हणून तो बोलतोय. बघा, परीक्षक तेव्हा येतो जेव्हा तुम्हाला भूक लागली आहे. परीक्षक केव्हा परीक्षा घेतो? जेव्हा तुम्हाला भूक लागली आहे. जेव्हा तुम्हाला पैशाची गरज राहील ना, तेव्हाच तो तुमच्या मनामध्ये चोरीचे विचार टाकेल. उगा चोरी करा असं नाही सांगणार तो. चोरी करणारा चोरी केव्हा करेल? जेव्हा तुमचे सर्व दरवाजे बंद होऊन जाणार, कोणी मदत करणार आणि तुम्हाला असं वाटेल की मला आता चोरी करायची. दुसरा विचार असा टाकू शकतो, जर तुम्ही कर्जामध्ये आहे आणि तुम्हाला सर्व दरवाजे बंद केले, तो विचार टाकेल आणि म्हणेल तिच्या जागी सुसाईड कर सांगेल. तो काय तुमच्या मनामध्ये तेव्हा टाकेल याचा काय माहिती नाही. आणि या स्थितीमध्ये अनेक लोक चुकीचा निर्णय घेतात, कारण त्याचं जगणं इकडून नाहीये ना. जे जगी काय त्यांना त्याचं तर काहीच माहिती नाही. पण किमान देवाच्या लोकांना या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे की आम्ही देवाच्या वचनाच्या द्वारे जगतो, आम्ही आत्मिक जीवनामध्ये त्यानुसार जगतो, आणि म्हणून आमची आत्मिक उन्नती व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही प्रभूमध्ये स्थिर राहतो नाही राहतो, प्रभू आम्हाला अशा मार्गातून नेण्यासाठी नेत असताना तो चेक करेल, परीक्षा करेल, परंतु आम्ही त्याच्यामध्ये स्थिर असे उभे आढळायला पाहिजे. आणि म्हणून वचन मत्ती 5:6 मध्ये म्हटलेलं आहे, जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. है ना? काय म्हटलं आहे? जे नीतिमत्वाचे भुकेले आणि तहानले आहे ते काय होतील? तृप्त होतील. त्यांना धन्य म्हटलेलं आहे. की तहान आणि भूक, नीतिमत्वता, धार्मिकता, पवित्रता, शुद्धता याच्यासाठी तहान आणि भूक असली पाहिजे. देवासाठी तहान आणि भूक असली पाहिजे. मग वचन आम्हाला म्हणते, जसा तुमचा देव परमेश्वर पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. ही आज्ञा आहे. ही
आज्ञा, तर आम्ही ती आज्ञा ऐकायला पाहिजे, ती ग्रहण करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आमच्यामध्ये ही भूक निर्माण व्हायला पाहिजे, ही तहान भूक वाढायला पाहिजे. देवाने सांगितलं आहे ना मला पवित्र व्हायचंय, तर आम्ही ती भूक जोपर्यंत नाही तुम्ही सेवा करा, भूक नाही त्याला जेवण द्या, तो खाईल का? तो खाईल का? हा, तो खाणारच नाही. त्याला भूकच नाहीये, त्याला जेवण देऊन फायदा नाही ना. आत्मिक जीवनामध्ये तुम्ही आम्ही जरी प्रार्थनेला बसतो पण तुम्ही तहान आणि भूक नाही आहे तर किती चांगलं जेवण वाढा, तुम्हाला त्याच्यामध्ये मन लागणार नाही, तुम्ही त्याला खाणार नाही. हे एक चित्र आहे असं. म्हणून आम्ही खायला बसलो ना तर पहिले भूक असली पाहिजे तर खायला बसायचं. भूक नसताना खायला बसलो ना जेवणाचं महत्व नाही आहे. बघा, भूक लागली आहे आणि तुमच्याकडे एक कोरडे भाकर आहे आणि मिरची आहे, तरी पण ती खाताना चांगली वाटते. का? कारण भूक आहे. पंचपक्वान्न ठेवला आणि भूक नाही आहे तर त्याला महत्व नाही, त्याचं चव, त्याचं काही त्याला महत्वच नाही त्या जेवणाचं. भूक असली ना तर किती प्रभू कसं त्या वचनामधून आमच्याशी बोलणार, कसं आमची घडवणूक करणार, तयारी करणार, हे महत्वाचं आहे. प्रेरणा स्तोत्र करता तुम्हाला माहिती आहे ना देवाचं वचन कसं आहे म्हटलं आहे, काय सांगितलं आहे? मधापेक्षा खाल्ल्यावर कळते ना, टेस्ट केव्हा कळेल? देवाचं वचन आम्ही खातो तेव्हा ते कसं लागायला पाहिजे? आता तिथं दावीद राजांनी सांगितलं तुम्हाला किती गोड लागतं ते तुम्ही सांगा ना. दावीद राजाची कॉपी मारायची नाही. तिथं दावीद राजांनी सांगितलं, तुम्हाला कसं वाटलं? तेव्हा जेव्हा सांगितलं तू पापी आहे रे, अरे देवा कडू आहे रे. हा, आम्हाला कडू लागतं ना. त्यांनी सांगितलं पापी आहे रे, आम्हाला चवच नाही, आम्हाला काय सर असं होऊन जाईल. आणि काही लोकांना इतकं चांगलं माहिती असतं, खाऊन पिऊन सगळं व्यवस्थित असतं, तरी पण काहीतरी खोड काढायची. तुम्हाला सांगतात मीठ जास्त होतं. हे केव्हा होतं माहिती? जेव्हा काय आपले प्रोग्राम होतात ना तेव्हा, लग्न असेल काय असेल, मग खाऊन पिऊन मस्त खातील, दोनदा तीनदा घेऊन खाऊन घेतील आणि बाहेर गेल्यावर म्हणतील काय नाही थोडं जरा मीठ जास्त होतं. सवय आहे ना माणसांनी, काय असेल वृत्ती. म्हणून आपल्या जीवनामध्ये ना जर तुम्ही त्याला खात नाही, म्हणजे तुम्ही त्याला ग्रहण करत नाही, तर ते तुम्हाला त्याचं टेस्ट कळणार नाही. तर म्हणतो मधासारखं ते गोड आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही हे समजून घ्यायचं आहे की आम्ही नीतिमत्वाचे भुकेले. इथे तेच म्हणत आहे, धन्य वचनांमधलं एक वचन आहे, मत्तई 5 मध्ये धन्य वचने लिहिलेली आहे ना, त्याच्यामधलं हे 6वं वचन आहे जे म्हटलंय, जे नीतिमत्वाचे भुकेले आणि पाहलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. काय होतील? तृप्त होतील. तर हा शब्द जो आहे हा मला शिकवतो की प्रभूकडे ती तृप्तता आहे, ते समाधान आहे. आणि म्हणून मत्तई 6:33 मध्ये त्याने म्हटलेलं आहे नाही का, पहिल्याने तुम्ही त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी काय करा? झटा, खटपट करा, मेहनत करा. आता तुम्हाला पाणी मिळत नाही आहे, तुम्ही वाळवंटामध्ये पडलेले आहे, तर तुम्ही झटापटा करणार की नाही करणार? नाही वाट बघत बसा देव येईल पाणी टाकायला तोंडात. ही वाट आहे ना, ही वाट बघणारे नरकात आहे. ही जी वाट बघणारे आहे ना, तुम्ही इथं प्याले नाही ना, ते तिथे पाणी नक्की मागा. एक गोष्ट लक्षात घ्या, इथं तुम्ही आता जिवंत असताना जर प्याले नाही ना, देवाच्या जीवनामध्ये तुम्ही परिपक्व झाले नाही ना, मग तुम्हाला एक व्यक्ती नक्की आठवायला पाहिजे, तो श्रीमंत व्यक्ती जो तिथे पाणी मागतो की नाही? हा, तर मागणारे तिथे आहे, ते पण एक थेंब. बरोबर ना? म्हणून इथं आता तुम्ही जिवंत आहे, मेल्यानंतर एक थेंब पण मिळणार नाही. आता तुमच्याकडे रेलचेल आहे, आता
तुमच्याकडे रेलचेल आहे, स्वतः तुमच्याकडे एकदम काय आहे, कुवा आहे, मोठा कुवा आहे, पाहिजे तेवढं पाणी काढून पिऊन घ्या असं. पण तरी आम्हाला याच्याविषयी काही तहान आणि भूक वाटते असं मला दिसत नाही अनेकांच्या जीवनामध्ये. का माहितीये का? कारण आम्ही याच्यामध्ये आमची आत्मिक प्रगती होत नाही आहे. आम्ही पाप करतो आहे आणि हे आमचं रक्षण करत नाही असं नाही आहे ना. आम्ही चुकीच्या मार्गाने चाललोय असं होणार नाही ना. आमची उन्नती होत राहायला पाहिजे होती. सगळं जग बदललं हो. जन्मापासून आतापर्यंत मी सगळं जग बदलताना बघितलं. तरुण लोक वृद्ध होताना बघितले. आम्ही लेकरं आता तरुण होऊन गेलो आहे, आता लहान आहे ते नवीन जन्माला येऊन गेलेले. काळ बदलून गेला, समय बदलून गेला, पण आमची विचारसरणी तशीच आहे, आमच्या प्रार्थना तशाच आहे, आमची आध्यात्मिक उन्नती ही खुंटलेली आहे. निसर्ग बदलून गेला. जे झाड तुम्ही बालपणी लावले असेल, तुमच्या वडिलांनी लावलं असेल, त्याचे फळ तुम्ही खाऊ राहिले, ते गेले निघून. झाड बदलून गेले, निसर्ग बदलून गेला. सगळं कसं ठप्प आहे का? नाही. आम्ही व्यक्तिमत्व आमचं असं होऊन गेलं की आम्ही कसं ठप्प होऊन गेलो. म्हणून आम्ही या गोष्टीला महत्व द्या प्रियांनो, की माझा जीव तुझ्यासाठी ताणलेला झाला आहे. त्याच्या कार्यासाठी, त्याच्या धार्मिकतेसाठी मी तहानलेला आणि भुकेला झालेलो आहे. जर तुमच्यामध्ये ही तहान आणि भूक आहे, ही प्रभूची गॅरंटी आहे. ही गॅरंटी हे शेवटचं आहे ना, कारण ते तृप्त होतील, ही प्रभूने गॅरंटी दिलेली आहे. एक प्रकारची तहान आणि भूक नाही आहे, तृप्त होण्याची गॅरंटी नाही आहे. पोषण पहिला आपला आहे, दुसरी गॅरंटी देवाची आहे. वचनामध्ये पहिला भाग कोणाचा आहे? आपला आहे. तुम्हाला जर तहान आणि भूक आहे तर तो तुम्हाला तृप्त करेल. डायरेक्ट तृप्त नाही होणार, बिलकुल नाही. आणि म्हणून म्हटलं आहे, येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझा विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. मग कुठे जावं लागेल हो आम्हाला? प्रभू येशूकडे जावं लागेल. जीवनाची भाकर ती आहे ना, आम्हाला ती खावा लागणार आहे. आम्हाला त्याच्यातून जगायचं, आम्हाला जिवंत राहायचं. आत्मिक जीवनामध्ये जर आम्ही जिवंत नाही आहे तर आमचं चालणं फिरणं, आमचं वागणं बोलणं सगळं काही व्यवस्थित नाही आहे. आम्ही जगिक दृष्टीने जगतोय. आत्मिक आणि जगिक हा भेद पहिला आम्ही समजायला पाहिजे. शरीरासाठी सगळ्यात जास्त आमचं जगणं आहे, सगळ्यात जास्त. कॅल्क्युलेशन कधीही करा तुम्ही, सगळ्यात जास्त जगणं आमचं. पैसे घरामध्ये नाही आहे तर सगळे कामाला लागून जातील. मी सांगतो तुम्हाला, पैसे घरामध्ये नाही आहे तर तुम्ही सगळे काम करणार, आहे की नाही? तुम्हाला काय विकत घ्यायचं आहे तर तुम्ही काम करणार, आणि तुम्ही चांगली गोष्ट आहे. आता या काळामध्ये मेहनत श्रम जी आहे ती मनुष्याला मिळालेली आहे, ती मनुष्याने ती करणंच करणार आहे. पण आत्मिक जीवनामध्ये तुम्ही बघा, आम्ही सगळे एखाद्याला काही प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे, ज्यावेळेस एखाद्या घरामध्ये, आपल्या घरामध्ये एखाद्या दुःखनाईत होऊन जातो, एखाद्या वेळेला दुःख निर्माण होतं कोणी पण, आणि मग अचानक डॉक्टरने खूप काही खर्च सांगून दिला, तर मग आपण काय करतो, आपल्या आव्याक्यामध्ये नाहीये, पैसा नाही, आपण साठवलेलंच नाहीये ना, सेव्हिंग म्हणतो ना आपण, ती नाही आपल्याकडे. मग आपण काय करतो, जवळचा भाऊ असेल, कोणी असेल, नातेवाईक असेल, त्याच्याकडे उसने घेण्याचा प्रयत्न करतो. तिथेही नाही झालं तर खूप काही लोक मग काही शेती ठेवून देतील, नाही काहीतरी करतातच. का? कोणतरी घरातलं कोणतरी आजारी आहे असं डॉक्टरने तात्काळ ऑपरेशन करायला लावले असं सांगतात, आणि मग ते पैसे जमवण्यासाठी सर्व करतात. आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये कित्येक लोक वचनापासून दूर आहेत. आपले लोक किती वचनापासून दूर आहेत. पण आम्ही देवाकडे हात मारतो, आम्ही देवाजवळ येतो, देवाकडे मागणी करतो, नाही ना? किती बिकट परिस्थिती आहे.
तुम्ही एकटेच जीवन जगत असेल चालेल का? तुम्ही कमवा आणि तुम्हीच खा. लेकरांना नका देऊ, बायकोला नका देऊ, कोणा तिला फक्त बनवायला लावा. तू जेवू नको सांगायचं, फक्त मला द्यायचं. चर्चमध्ये येणाऱ्याची परिस्थिती ही आहे. घरचे बाकी सगळे मरताना स्वतःला दिसत आहे, सगळे मरत आहे बाकीचे, पण आपण असं आहे, हे बनवून मी खातो, मलाच द्या. आपली स्थिती ही होऊन गेलेली. आपण फक्त स्वतःचा विचार करतो असं होऊन गेले. तसं नाही, आम्ही सगळे आहे ना. घरामध्ये प्रमुख असतो कमवणारा, आता तो त्याचा मेहनतीने अन्न पाणी जेवढं काही त्याच्याच पैशाने मिळतं ते घर सर्व खातात की नाही. तर आम्ही पण तसं लक्षात घ्यायचं आहे की आम्ही सर्वांनी देवाच्या वचनामधून खायला शिकायला पाहिजे. आम्ही सर्वांनी प्रार्थना करायला पाहिजे. आम्ही सर्वांनी देवाला हाक मारायला पाहिजे. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की प्रभू जीवनाची भाकर आहे आणि तो फक्त मीच, म्हणजे याचा खेरीज दुसरी भाकर नाहीये. आत्मिक जीवनामध्ये याची गरज आम्हाला लागेल आणि म्हणून त्याच्याकडे या. काय तो म्हणतो, जो इथे पण तेच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. आता ही तहान का लागणार नाही, कशाला लागणार नाही, तर ते स्पेसिफिक ते देवासाठी आत्मिक नातं आहे. तसं कनेक्शन देवासाठी आहे. ही तहान लागणार नाही आहे. तो आता प्रभूशी जुळला गेलाय, त्याला सांगावं लागणार नाहीये की तुला तहान लागली, कारण ते आता जुळले गेलेले आहे. आमचं नातं देवासाठी झालेलं आहे. आम्ही वेगळे होतो तेव्हा तहान लागते. पाण्याचा आणि आमच्या शरीराचा आम्ही जोपर्यंत ते पित नाही तोपर्यंत आम्ही वेगळे आहे. पण जेव्हा पाणी आणि आपण एक होतो, जुळतो, तेव्हा मला तहान लागत नाही. प्रभू आणि आपण जेव्हा एक होतो, आपण जेव्हा पाणी पिऊन जसं आपल्या शरीरामध्ये ताजेतवानापणा येतो ना, तसं प्रभूमध्ये आम्ही जोडून गेले तर पुन्हा आम्हाला ही तहान लागणार नाही. ही आत्मिक जीवनाची प्रगती आहे. आत्मिक जीवनाचं हे कार्य आहे की तहान पुन्हा लागणार नाही. ही तहान जी आहे ही अशी कार्य करेल तुमच्या आमच्या जीवनामध्ये. म्हणून प्रभूशी जुळलेले नसेल तर तहान लागेल. प्रॉब्लेम हा आहे की तहान लागत नाही. प्रभूशी जुळलेले नसताना देखील तहान लागत नाही. का लागत नसेल? मेलेल्या व्यक्तीला तहान कधी लागत नाही. कळतं तुम्हाला? जी व्यक्ती मरून गेली आहे तिने कधी उठून सांगितले मला तहान लागली? लक्षात घ्या, जर तुम्ही मृत स्थितीमध्ये असाल तर मेलेल्या व्यक्तीला तहान लागत नाही. कोणालाही विचारून घ्या जा, मेलेल्या व्यक्तीला तहान लागते का? असते. म्हणून एक जागरूकता आणा स्वतःच्या जीवनामध्ये. तुमचे आमचे लोक, भाऊ बहीण काका बाबा जे कोणी असेल, आत्मिक जीवनात जर ते मृत आहे तर त्यांना मृतच म्हणा. त्यांचं तुमचं काही नातं उरणार नाही, कारण ती तहान आणि भूकच नाही त्यांच्यामध्ये. ते मरून गेलेले आहेत. सच्चा शारीरिक दृष्ट्या मरून गेले तर तुम्ही रडणार, भावना तुमच्या दुखावतील. तुम्हाला वाटेल की याच्यासाठी आम्ही आता आमच्या जवळचं कोणीतरी गेलं. हो, चांगली गोष्ट, कारण तुमच्यावर त्याचं नातं आहे म्हणून तुम्ही रडता. पण तो आत्मिक दृष्ट्या रोज मरतो आहे त्या व्यक्तीसाठी काय, त्याला पाणी कोणी देत नाही. ही अशी गोष्ट झाली, तुमच्याकडे पाणी आहे, मरणारा तडफडतोय, पाणी पाणी करतोय, तुम्ही पाणी देत नाही. तुमच्या समोर एखादा मरणारा व्यक्ती, तुम्ही पाणी घेऊन उभे राहिले, तो सांगतोय पाणी द्या पाणी द्या, तुम्ही पाणी देत नाही. घरातले लोक तुमच्याकडे असताना, पाणी असताना तुम्ही त्याला देत नाही, तर तो मरणारा मरून जाईल, पण त्याचा दंड कोणावर येईल? ज्याच्याकडे पाणी आहे त्याच्यावर, कारण त्याने ते दिलं नाही. आमच्याकडे जीवन आहे ना, ते जीवन आम्हाला त्याने दिलेलं आहे आणि त्याच्याने तो भरतो. तर वचन काय सांगते? आमच्यामधून ते जिवंत पाण्याच्या नद्या कुठे वाहत आहे? कुठे वाहत आहे? ते वाहिलं असतं तर लोकांनी प्याले असते, वाहिलं असतं तर प्याले असते. ते वाहत नाहीये, ते साचत चाललंय आणि साचलेल्या मध्ये किडे पडतात. हे कनेक्शन पाहिजे आम्हाला देवासाठी. ही पुन्हा तहान लागणार नाही. हे तहान कनेक्शन जोपर्यंत जुळलेलं आहे तेव्हा तहान लागणार.
जर तुम्ही देवापासून वेगळे झाले हे तुमच्यामध्ये तहान राहणार. प्रभूमध्ये आम्ही तृप्त असले पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी एक उदाहरण रूपात टाकलेलं आहे स्तोत्र 42 मध्ये की हरणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. हे सुंदर आहे हे की नाही. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते. हरणी जशी हरण तुम्हाला माहिती हरिण सगळ्यांनाच माहिती आहे. पण हिचं उदाहरण दिलेलं आहे. वाळवंटात असलेली जी हरणी आहे तिला जेव्हा तुम्ही पहा कधी कधी उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाण्यासारखं चालताना दिसतं की नाही. खूप ऊन जास्त असते आणि आपण शेतांमध्ये कुठेतरी बसतो तर असं दिसतं ना पाण्यासारखं दिसतं की नाही. आपल्याला वाटतं की कुठे कधी पाणी असं वाटतं. इव्हन आपण रोडवर असे उभे राहिलो आणि डांबरी रोड असेल ना तरी पण असं दिसतं की तो भिजलेला आहे. म्हणजे जवळ गेले की तसं नसतं ते. पण दुरून आमचा भ्रम कसा होतो तर हरणीला ना ते होत आहे आणि ती काय करते जिकडे ते दिसतंय ना तिकडे पळते. आणि त्या गोष्टीला लक्षात घेऊन तो सांगतोय की हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते इकडे तिकडे धावते कधी ते पाणी मला भेटेल. आम्ही तसं करायला कधी मला देवाचे वचन मिळेल, कधी मला देवाची सहभागिता मिळेल, कधी मी देवाला हाक मारू. हे माझं जीव आहे का माझा जीव कडकडून मला सांगायला पाहिजे की मला ती तहान लागली आहे मी तहानेला झालो आहे. जर ते होतच नाही आहे जीवनामध्ये तर हे देखील आमच्यासाठी फक्त एक सुंदर वचन राहून जाईल. बायबलमध्ये खूप सुंदर वचन आहे हो. आमच्यासाठी फक्त एक सुंदर वचन आहे जीवनासाठी नाही आहे. काही लोकांसाठी लोक त्याला त्या दृष्टीने पाहतच नाही म्हणून हे सुंदर वचन आहे ना. पण जर अनुभवायचं आहे तर तुम्हाला त्या हरणीच्या जागेवर पाहावं लागेल. कारण स्तोत्र करता तेच म्हणतोय हरणी जशी पाण्याच्या हरणी जशी तसं मी काय म्हणतोय माझा जीव. बरोबर ना. हरणी जशी म्हणजे तसा मी असं. जर तुम्ही तसं नाही आहे ना तर हे तुमच्यासाठी चांगलं वचन आहे. तुम्ही याला स्टेटसला लावा सगळीकडे लावा बाकी तुम्ही तसे नाही. आणि म्हणून लुलपत आहे असं तो म्हणत आहे. आणि पुढे म्हणतो माझा जीव देवासाठी जिवंत देवासाठी पाहणीला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. केव्हा येईन मी त्याच्याकडे दर्शन घेईल. केव्हा आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये हे आम्ही लक्षात घ्या. मी केव्हा देवासमोर येईल, मी केव्हा देवाला हाक मारेल, मी केव्हा देवाचं वचन खाईल पिईल मनन करेल हे आमच्या जीवनामध्ये पाहिजे. हे आमच्या जीवनामध्ये पाहिजे. आपल्या आता नाताळ 9 वर्ष गेलं सगळ्याच मंडळींनी एन्जॉय केलं. भारत देशात बाहेर लोकांनी खूप एन्जॉयमेंट केलं आहे का. आता नवीन वर्षामध्ये खूप लोकांनी एन्जॉय केलं. पण सगळ्यात कमी वेळ देवाला दिली लोकांनी या दिवसांमध्ये. सगळ्यात कमी वेळ दिली असेल तर कोणाला देवाला कमी दिली आहे. स्वखुशीला स्वरक्षाला स्व आनंदाला स्व कुटुंबाला आम्ही खूप वेळ दिली आहे. इव्हन भोजनाला वेळ दिली आहे लोकांनी. मंडळीचं जेवण 2 तास उशिरा सांगितलंय तरी लोक वाट बघते. किती 2 तास उशिरा सांगितलं तर ठीक आहे पाहिजे आम्ही वाट बघतो ना. 2 तास एक्स्ट्रा वचन ऐकायचं सांगितलं का काय पाळायचं हे तर ठीक आहे की मी ओढून ताणून तेवढा वेळ मी घेऊन घेतो. तुमची वेळ वाया जाणार नाही जी मी ओढून घेतलेली आहे. एका दिवशी त्याचा रिझल्ट तुम्हाला माहिती पडेल आम्हाला नाही कळणार तुम्हाला. ते जी वेळ तुमची मी घेतो ना ते मी घेत नाही. की प्रभूची इच्छा आहे की तुम्ही ती वेळ प्रभूला द्यावी असे पण ही ओढून ताणून आहे याचा फायदा होईल एक दिवशी तुम्हाला. म्हणून मी केव्हा देवासमोर येईल त्याचे दर्शन घेईन असं जर म्हटलं तर माझ्या मनाला ही उत्सुकता लागली की हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी तसं आपल्याला देवाची तहान आणि भूक असली पाहिजे. कधी तुम्ही बाहेर गेलाय अरे माझी प्रार्थनेची वेळ आहे घराकडे धावा पळा तुमच्या प्रार्थनेच्या स्थळी बसा. देवाचे वचन ही तहान आणि भूक आहे. नाही मला देवाचे वचन वाचायचं आहे. वेळ द्या तुम्ही देवाला वेळ द्या. त्याच्या वचनात त्याच्या नीतिमत्वाला त्याच्या धार्मिकतेला त्याच्या पावित्र्याला या सगळ्या गोष्टींना महत्व देते. चांगलं आहे जे शास्त्र शिकवते कारण त्याच्या आदनीमध्ये जीवन आहे. तुम्हाला मी मागे पण सांगितलं आहे त्याच्या आदनीमध्ये जीवन आहे. ज्यावेळेस मी हेच केलं
विषयाविषयी बोललो, तर तो बोलला तर काय झालं, शुष्क ते हड्ड्या जे आहे ते काय झाल्या, जिवंत झाल्या. प्रभू ते करतो हो, म्हणून आपण त्याच्यासाठी तहान आणि भूक आपल्या जीवाला लागायला पाहिजे. कारण मी तुम्हाला एक गंभीर गोष्ट सांगूनच दिलेली आहे. मेलेला व्यक्ती जो आहे त्याला तहान आणि भूक लागत नाही, कधी लागत नाही. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, योहान 4:14 मध्ये त्याने म्हटलेलं आहे, मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. प्रभू म्हणतो ही गॅरंटी. हे जे काही शब्द असतात ना, काही ठिकाणी गॅरंटीने प्रभू बोलला आहे. तसं ते म्हणणार तृप्त व्हाल, तो तृप्त होईल. तर प्रभू इथे गॅरंटी देतो, मी जे पाणी जो म्हणजे मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. आणि जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी काय होईल, उकळत्या पाण्याचा झरा होईल. हे हा फरक आहे. जर आम्ही प्रभू कडून घेतलेला आहे, त्याच्याकडून आम्ही प्यालेलो आहे, तर त्याचा परिणाम दिलेला आहे. बरोबर. जर ते वाहत नाही आहे, तिथून प्यालेलं नाही आहे, सांगून फायदा नाही आहे. कारण तहान लागणार नाही इथपर्यंत बरोबर आहे, तिथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं तहान लागणार नाही. त्याचं चित्र काय आहे पुढचं, जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये, असं म्हटले, त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा होईल. त्याला पण आणि इतरांना पण त्याचे जीवन लाभदायक ठरणार आहे. वाळवंटामध्ये जीवन तिथेच सापडतं जिथे नद्या आहे, जिथे पाण्याचं स्थान आहे. डिस्कवरी तुम्ही बघतातच, जे ऍडव्हेंचर करतात किंवा जे डिस्कवरी मध्ये दाखवतात ते पाण्याचा शोध कुठे करतात, जिथे हिरवळ दिसते, अरे इथे हिरवा, मग तिथे खणतात आणि पाणी शोधतात. बरोबर की नाही, पाहिलं ना डिस्कवरी. ते शिकवतात की पाणी कुठे सापडेल, तर ते असं दर्या बघतात जिथे निमुळता भाग आहे, जिथे पाणी वाहिलेलं आहे आणि हिरवळ, खास करून हिरवळ. वरती पाणी नाही पण जमिनीच्या खाली पाणी आहे, कारण तिथे झाडं जे आहेत, वनस्पती जी आहे ती हिरवी आहे. मग ते काय करतात, तिथे जीवन आहे म्हणून ते तिथे शोधतात. आणि म्हणून आम्ही पण ही गोष्ट लक्षात ठेवायची की हे उकळत्या पाण्याचा झरा आमच्यामधून व्हायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी त्याने म्हटलेलं आहे, तरुण सिंहासी भान पडते व त्यांची उपासना होते, पण परमेश्वराला सरळ जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची भान पडत नाही. जर तुम्ही इतके तहानले आणि भुकेले आहे तर तुम्हाला भान पडणार आहे का, सांगा बरं. पण तुम्ही त्याला सोडून पडताय म्हणून आमची भूक जास्त वाढून गेली आहे. देवाला सोडून पडणाऱ्यांची तहान आणि भूक जास्त आहे. कोणत्या गोष्टीसाठी, जगिक गोष्टीची. इथे म्हटले चांगल्या गोष्टींची, चांगल्या वस्तूंची मान पडत नाही. इथे पैसा नाही, काय नाही, बरं का. इथे देवाच्या दृष्टीने जे चांगलं आहे त्याविषयी, चांगल्या वस्तूची मान पडत नाही असं सांगून म्हणजे काय अकाउंट मध्ये माझे आता डायरेक्ट पैसे येऊन राहिले असं नाही होणार. होईल का तसं? नाही. चांगल्या वस्तूची मान पडत नाही असं म्हटलं, माझ्यासाठी चांगलं काय आहे ते. आणि म्हणून तरुण, इथे तरुण सिंहासी असं आहे. तरुण सिंह का म्हटलं, त्याला शिकार करायला कदाचित रुद्र असेल, म्हातारा सिंह असेल तर त्याला शिकार सापडणार नाही, कारण ती चपळता त्याच्यामध्ये राहिलेली नाही. पण हा तरुण सिंह आहे, हा अतिशय चपळ आहे, ताकदवर आहे, पण तरीही काय म्हणेल याची उपासना होते. कदाचित याला शिकार मिळणार नाही, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना असं म्हटलं आहे. कोणाला शरण जाणार आहे? मी केव्हा परमेश्वराला शरण जाऊ, असं आम्ही म्हणायला पाहिजे, जे या ठिकाणी म्हटलंय की नाही. असं मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन, मी केव्हा परमेश्वराला शरण जाऊ, असं जर तुमच्या मनामध्ये आहे तर इथे आम्हाला पाहायला मिळेल तो चांगल्या वस्तूची मान पडत नाही. आम्हाला मिळत नाही आहे कारण आम्ही तसे करत नाही. आम्ही श्रम आणि मेहनतीला खूप महत्व देतो आणि आम्ही खूप काही करू राहिलो. करा मेहनत, खूप पैसा मिळवा, खूप काही करा, पण सगळं तेच जीवन आहे असं नाही आहे. त्याला जीवनाचं श्रेय देऊ नका. जीवनाचं श्रेय हे परमेश्वराला दे. त्याने हे जीवन दिलेलं आहे आणि त्याला आपल्या जीवनामध्ये काम करू द्या आणि आपण त्याच्याबरोबर विश्वासू करा. ही तहान आणि भूक आपल्या जीवाला लागू द्या, आपल्या मनाला, आपल्या अंतःकरणाला लागू द्या. तुमचा आत्मिक व्यक्ती जर तो त्याला फायदा होत नाही आहे तर आमच्या कोणतीच गोष्ट काहीच कामाची नाही आहे.
पैशाने आत्मिक व्यक्ती जिवंत राहतो का कधी? सांगा बरं. तुम्ही शरीराला जिवंत ठेवा, पण पैसाही एक दिवस कधी वाचवत नाही. हे पण कटू सत्य आहे. करोड बिलियन्स तुमच्याकडे असेल, पण आजपर्यंत कोणीच जीवाला विकत घेऊ शकलं नाही. कोणीच नाही. सर्व त्याच्याकडे आहे, परंतु काहीच त्याच्या जीवाचा फायदा नाही. आणि म्हणून उदाहरण देत असताना अनेक लोक मायकल जॅक्सनचं उदाहरण देतात. मायकल जॅक्सन एक असा व्यक्ती, त्याला 150 वर्ष जगायचे होते. किती? 150 वर्ष जगायचे होते. पण 150 वर्ष जगण्यासाठी मग त्याने काय केलं? ऑर्गन्स, डॉलर्स जे होते ते विकत घेऊन घेतलेले होते. किडनी खराब झाली तर किडनी देणारा बसला होता तिथे. हो खरं. पण जेव्हा त्याला मरण आलं तर त्याचे जे ऑर्गन्स देणारा द्यायला बसले होते ना, त्यांचा पण फायदा नाही झाला. त्याला मरून गेला अक्षरशः. पैसा जीवन नाही देत. ही आपली गरज आहे. ही एक फक्त गरज आहे. हे आपलं सर्वस्व नाही आहे. पण जेव्हा या दरीमधून, पैशाच्या दरीमधून तुम्ही जाणार, तेव्हा देवाला तुम्ही विसरून जा. हे लक्षात ठेवायचं. पैशाच्या दरीमधून जेव्हा तुम्ही जाल, तेव्हा देवाला विसरून जा. आणि संकटात पडाल तर देवाला दोष द्या. पण देव परीक्षेतून जर तुम्हाला नेत आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की प्रभू आम्हाला, त्याला आम्ही शरण जातो, तर आत्मिक जीवनामध्ये तो आम्हाला चांगल्या वस्तूची वाण पडू देणार नाही. तो कधी कधी काळजी घेतो ना, शारीरिक काळजी पण तो घेतो. असं नाही की आम्हाला शरीराची तो काळजी घेत नाही. आम्हाला तो पण गोष्टी पुरवतो, पण ते नेहमीच नाही बरं का. एखाद वेळेला योगायोग असतो तसा, परमेश्वराच्या योजनेनुसार असतं तसं. जसं कावळा घेऊन येत आहे जेवण, बरोबर. परमेश्वराला ठरवलं तर परमेश्वर करतो. म्हणून परमेश्वर कावळ्याने जेवण घेऊन पाठवतो, पण कावळ्याची वाट बघत बसायची असं सांगितलंय का? नाही. जर परमेश्वराला ते योग्य आहे त्या समयानुसार, तर परमेश्वर ते करतो. तुमच्या मेहनतीचं फळ तो तुम्हाला देईल. असं नाही की मेहनतीचं फळ तो तुम्हाला देणार नाही. हे लोक जे मेहनत करतायत ते पण तर तेच खाताय ना, त्याच्या मेहनतीचं फळ. पण आम्हाला हे करायचं की चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. हे शिकून घ्यायचं. तो तुमची उपासमार होऊ देत नाही. तुमच्या आत्मिक व्यक्तीला तो असं कमकुवत राहू देणार नाही. तो तुम्हाला बळ देत राहील, तुम्हाला ते शक्ती, ते सामर्थ्य देत राहील, ते आत्मिक, ते धार्मिकता तो तुम्हाला देत राहील, ज्याच्याने तुम्ही वाढत जा. प्रभू सोडत नाही. देवाच्या लोकांना तो कधीच सोडत नाही. उलट त्याला आवडतं आमच्यासाठी बोलायला. तुम्ही बोलावा ना बोला, पण तुम्ही चांगला जर आत्मिक व्यक्ती आहे तर प्रभू तुमच्याशी बोलेल आणि तो नित्य बोलत राहील. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची. या ठिकाणी काय म्हटलं? सर्व गोष्टीची समृद्धी असताना, ठीक आहे, सर्व गोष्टीची समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर याची सेवा केली नाही. सर्व तुझ्याकडे होतं, खायला प्यायला तुझ्याकडे होतं, समृद्धी तुझ्याकडे आहे, परंतु तू काय केलं नाही? तू आनंदाने आणि उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर याची सेवा केली नाही. म्हणून तू भुकेला, तहानेला, नग्न आणि सर्व बाबतीत गरजवंत होऊन ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवील त्यांचे तुला दास्य करावे लागेल. तुझा नाश करीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जीव ठेवेल. परमेश्वर आज्ञा देत असताना जुन्या करारामध्ये देवाच्या लोकांना काय शिकवायचा? अशा पद्धतीने. म्हणून आनंदी आणि उल्हासित मनाने आम्ही परमेश्वराची सेवा करायला पाहिजे. सेवा करण्यासाठी माझं मन तळमळत आहे, नाही का? माझा प्राण जो आहे तो तळमळतो. प्रभू मी तुझी सेवा कशी करू? आहे का ती तळमळ आपल्यामध्ये? मी आनंदित आहे प्रभूची सेवा करण्यासाठी. आपल्यामध्ये आम्ही खूपच एकदम असं गार पडल्यासारखे झाले. तो आनंद आमच्यामध्ये नाही आहे, तो उत्साह नाही आहे. आमच्यामध्ये आनंद असला पाहिजे. आनंद इथे म्हटलं आहे, आनंदाने आणि उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर याची सेवा केली नाही. आणि दोन त्यांनी दिलेलं आहे कसं करायची आहे परमेश्वराची सेवा, तर आनंदाने आणि उल्हासित मनाने. मी तुझ्यासाठी तहानेला, माझा जीव तुझ्यासाठी तहानेला आणि भुकेला झालेला आहे.
आता मला प्रभूची सेवा करायची आहे, तर मला आनंदाने आणि उल्हासमानाने मला तसं करायचं आहे. आपल्या मनाची तयारी करायची तशी. नाही आता जवळजवळ आपले 4-5 वर्ष आपण या सगळ्या गोष्टी ऐकत आहोत. एकही फॅमिली कधी अशी नसेल सांगत की पॉइंट साहेब आजची वर्षी आमची फॅमिली चालवायला असेल. आम्हाला सांगावं लागतं नाही का? करत राहायचं, प्रेम करत राहायचं. देव तुमच्या वर्षिप तुम्ही वर्षिप करणार तर असं नाही आहे, पण आमचा रोल आहे. देवाचे वचन ऐकणं आमचा रोल आहे. आनंदित मनाने आनंदी करा, प्रभूची सेवा करणं आमचं काम आहे. असं आहे. आणि म्हणून हे आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. कधी मी हे करू असं, कधी. सगळ्यात जास्त आमचा प्रॉब्लेम काय आहे माहितीये? आमचं मन असं म्हणतं, आमचा जीव प्राण असं म्हणतो, आपल्या जीवाला आपण म्हणतो खा पी. आहे ना शास्त्रात असं लिहिलेलं? तरुण आपल्या जीवाला म्हणतात, तरुण आपल्याला म्हणतो की नाही? पण पुढे काय म्हटलं मग? काय लिहिले त्या वचनाच्या पुढे? जे मी तुम्हाला सांगितलं, तो म्हणतो आपल्या जीवाला खा पी. पुढचं सांगा. पण या एक दिवसाचं परमेश्वर देव तुमचं काय घेईल? झाडा घेईल ना. तुम्ही आज जरी त्याला खा पी म्हणायला लागले म्हणून घ्या तुमच्या जीवाला. पण ज्या दिवशी तो म्हणेल की एक दिवशी परमेश्वर याचं झाडा घेईल, झाड जळती म्हणले पण परमेश्वराची झाड जळते फार, मग ती अशी भयानक वाटेल तुम्हाला. तो एकदम सुप्रसाद होऊन जाईल मग सगळं. काळजी घ्या प्रियांनो. आणि आपल्या जीवनामध्ये एक विश्वासी म्हणून आम्ही दावीद राजासारखं म्हणायला पाहिजे की माझा जीव तुझ्यासाठी ताणलेला आणि भुकेला झालेला आहे. प्रभूच्या सेवेसाठी मी ताणलेला आणि भुकेला झालेला आहे. माझं मन किती आनंदित आणि उल्हासित आहे. म्हणून मी जेव्हा इकडे येतो मला एक नेहमी आठवतं, आपण परमेश्वराच्या मंदिरी जावं असे ते मला म्हटले तर मला काय झाला? आनंद झाला. आनंदाने परमेश्वराच्या मंदिरी येणं गरजेचं आहे. हा आनंद असला पाहिजे, आहे की नाही? आनंद असला पाहिजे. म्हणून म्हटले आहे, म्हणून म्हटले अहो तान्हेयांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. जवळ पैसा नसलेले तुम्ही या, सौदा करा, खा. या पैशा वाचून व मोला वाचून द्राक्ष रसाचा व दुधाचा सौदा करा. जे अन्न नव्हे त्यासाठी दाम का देता? ज्याने तुम्ही तृप्त होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा. तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट हो. कान द्या, माझ्याकडे या, ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल आणि मी तुमच्या बरोबर सर्व काळचा करार करेन. म्हणजे दाविदाला देव केलेले अढळ प्रसाद तुम्हाला देईन असं तो म्हणतो. यशाया संदेश त्याच्याद्वारे तुम्ही कोणाकडे या? जलाशयाकडे या. तुम्ही ताणलेले आहे, जलाशयाकडे या असं तो म्हणतोय. आमचं काय चाललेलं आहे माहितीये का? जे अन्न नव्हे त्यासाठी आम्ही दाम देतो नाही का? त्यासाठी आम्ही खर्च करतोय. जे आम्ही तृप्ती होत नाही त्याच्यासाठी आम्ही श्रम करतोय. तुम्ही सगळ्यात जास्त हे जर आम्ही हेच करतोय. आम्ही तृप्त होत नाही आहे, आम्ही काम करत चाललोय. पण तरी त्याच्यासाठी प्रामाणिक आहे ना आम्ही अन्न खाऊन काम पुन्हा करावं लागतंय. ती वेळ आमची, तरी आम्ही दुसऱ्या दिवशी उठून त्याच कामामध्ये, त्याच अन्नासाठी, त्याच पाण्यासाठी आम्ही काम करतो की नाही? आम्हाला रोज भूक लागते तरी त्यासाठी काम करतो 8-8 तास. इकडे तसं आहे का? नाही. तरी तो म्हणतोय की तुम्ही या आणि काय म्हणतोय? माझे लक्षपूर्वक ऐका, उत्तम ते खा म्हटलं आहे. याखेरीज उत्तम काय आहे? याच्यासाठी माझा जे ताणलेला भुकेला झाला याच्यासारखं काय? देवासारखं काय आहे? प्रार्थनेसारखं काय आहे? धार्मिकतेसारखं काय आहे? हे उत्तम आहे. त्याला तुम्ही खा. तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट हो असं म्हटलेलं आहे. पौष्टिक म्हणजे काय? तुमच्या शरीराला लाभदायक वस्तू, तुमच्या आत्मिक व्यक्तीला लाभदायक असं तुम्ही खा. आजकाल विटामिन सी खूप कमी आहे ना?
विटामिन्सची खूप कमी आहे. आता भाज्या सगळ्या कशा होऊन गेल्या, सगळे कुठे कोणी इंजेक्शन मारून निघतोय, कोणी मसाले काय काय टाकून केमिकल टाकून टाकून सगळे करू राहिले आहे. पण त्याच्याने आम्हाला शरीराला काय मिळत आहे असं काहीच नाही राहिलं. आता पहिल्यासारखं नाही राहिलं. आपण ग्रामीण भागात राहतो तेवढं तरी ठीक आहे, नाहीतर सगळं काही बिकट परिस्थितीमध्ये आहे. आता तसं हे आहे. म्हणून पौष्टिक पदार्थाचे सेवन करा. आणि म्हणून पौष्टिक हे आहे. आणि पौष्टिक जर तुम्ही खात आहे, पित आहे, तुम्ही जिवंत आहे, तर तुमची उन्नती आहे. आणि म्हणून तुमचा जीव वाचेल. तुम्ही हे करत राहणार तर विश्वासाने मी तुम्हाला सांगतो, जो प्रभूसाठी ताणलेला आणि भुकेला आहे तो तृप्त होईल. तो याच्यातून खात आणि पित आहे, त्याचा जीव एक दिवशी प्रभू विश्वासाने त्या ठिकाणी तो वाचवणार आहे. पण जर तुम्ही देवाचे वचन खात नाही, पित नाही, देवासाठी तुम्ही ताणलेले आणि भुकेले नाही आहे, सार्वकालिक जीवनाचं स्वप्न बघणं सोडून द्या. तेव्हा ते स्वप्न बघूच नका. काही स्वप्न विनाकारण बघतो मनुष्य, ज्याचा फायदा नाही आहे. स्वप्न ते बघा जिथे तुम्हाला आशा आणि भरोसा आहे, जिथे तुम्ही मिळवू शकता. ते स्वप्न बघितलेलं चांगलं आहे. एखाद्या लेकराला टार्गेटच नाही आणि शिकत राहिला, स्वप्न असेल नंतर तुम्ही मिळवू शकता. अचीव्ह करणं, एखादी गोष्ट मिळवून घेणं. आम्हाला सार्वकालिक जेव्हा मिळवून घ्यायचं तर आम्ही ते स्वप्न बघायला पाहिजे. ते कसं आहे, ते इथं आहे, ते प्रभूमध्ये आहे, ते देवामध्ये आहे. तर आम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायची की तुमचा जीव वाचेल. तुम्ही ऐकता आहे, तुम्ही वचन पाळता आहे, तुम्ही ताणले आणि भुकेले आहे, तुमचा जीव वाचेल. आणि म्हणून मी तुमच्या बरोबर सर्व काचा करार करण्यासाठी म्हणतोय त्यावेळेला, त्या समयामध्ये. आणि म्हणून प्रभू या ठिकाणी इयोबासारखं आम्हाला बोलायला शिकवतो. आणि इयोब काय म्हणतो आहे, त्याच्या तोंडची आज्ञा पाळण्यास मी माघार घेतली नाही. तो बोलेल आणि मी पाळेल. इयोबासारखं आम्ही बोलायला शिकायला पाहिजे. एक खूप धार्मिक व्यक्ती, नीतिमान व्यक्ती हा आहे. आणि त्याच्या तोंडची आज्ञा पाळण्यास मी माघार घेतली नाही असं तो म्हणतो. तुम्ही आम्ही पण माघार घ्यायची नाही. तो बोलतो आहे, माघार घ्यायची नाही. पाळा, ऐका आणि त्यानुसार कृती करण्याचा प्रयत्न करा. कारण तो म्हणतोय, माझ्या स्वतःच्या मनोरथा पलीकडे मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवली आहे असं म्हटलंय. माझं मन काही सांगेल, माझ्या कामावर किती लोड असेल, मला हे असेल ते असेल, जबाबदारी असेल, परंतु मी परमेश्वराची वेळ परमेश्वराला देईन. कारण तुमचं काम लोड सर्व काही बाजूला होऊन जाणार आहे असं नाही आहे. तुम्ही ते करतच राहणार आहे. पण तो काय म्हणतो, माझ्या स्वतःच्या मनोरथा पलीकडे मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवली असं म्हटलं. का माहितीये, कारण त्याच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने मी जपतो. जतन का करायचं? कोठारांमध्ये जरा धान्य साठवा हो. तुमच्या आत्मिक कोठारांमध्ये जरा धान्य साठवा. दुष्काळ येणार आहे, धान्य कमी पडणार आहे. तुम्ही तुमच्या कोठ्यांमध्ये ठेवता की नाही धान्य? हंगामाचे सण चालले निघून आता काही दिवस असे येतील तिथे हंगाम नाही आहे, तुम्ही धान्य साठवून ठेवलं आहे. दादर, गहू, तांदूळ सर्व तुम्ही ठेवलं यासाठी की जेव्हा ते मिळणार नाही, जेव्हा त्याची महागाई वाढेल तेव्हा तुम्ही ते खाऊ शकणार. आत्मिक जीवनामध्ये तुमचा व्यक्ती, तुमचा आत्मिक व्यक्ती त्याच्यासाठी जतन करायला शिका. आणि हे केव्हा जतन कराल? जेव्हा तुम्ही प्रभूकडे धावून येणार, जेव्हा तुम्ही तुमच्या जीवाला म्हणाल की मी त्यासाठी ताणलेला आणि धकेला झालो आहे. तुमच्या घरात काय नाही आहे असं तुम्हाला वाटते, तर मग तुम्ही घराच्या बाहेर जाऊन त्या वस्तू घरामध्ये आणून साठवता. धावपळ करा. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलबते तसं करा. कारण या गोष्टी करणं गरजेचं आहे प्रियानो. कारण ही स्थिती आहे, अशी स्थिती आहे जीवनाची. तुम्ही अशा ठिकाणी आहे जे वैराण आहे, जे शुष्क आहे, जे निर्जल आहे. आणि अशा स्थितीमध्ये असताना प्रभूला म्हणा की माझा जीव तुझ्यासाठी ताणलेला आणि भुकेला झाला आहे. म्हणून ताणलेले व्हा. कसे व्हा? ताणलेले व्हा. आता शोधा तुम्ही कुठे आहात. अशा स्थितीमध्ये तुम्ही कुठे आहात. तो म्हणतो मी अशा निर्जल प्रदेशामध्ये आहे. त्यांनी स्वतःला बघितलं. दाविदराजांनी मी शुष्क निर्जल अशा प्रदेशामध्ये आहे. आता दाविदराजा म्हणतो तुम्ही पण शोधा तुम्ही कुठे आहात. दाविदराजांनी पाहिलं ना, म्हणून त्यांनी सांगितलं मी निर्जल प्रदेशामध्ये आहे, शुष्क प्रदेशामध्ये आहे. तर आम्ही पण स्वतःला शोधायला पाहिजे. आम्ही कुठे आहोत, आमचं कुटुंब कुठे आहे, आमचे लेकर कुठे आहे. तुम्ही कुठे आहे स्वतःला शोधा आणि देवाला हाक मारा.
पुढे सांगेल मी तुम्हाला अजून. तुमचा जीव कोणासाठी ताणलेला झाला आहे त्याला विचारा. काय त्याला पैशाचा मोह आहे का? त्याला एखाद्या गोष्टीची आवड आहे का? जगाची गोष्टीची आवड आहे का? जगातल्या गोष्टींकडे तो चालला आहे का? तुमचा जीव कशासाठी तळमळतो आहे? कशासाठी धावतो आहे? कशासाठी उठून विचार करतो आहे? तुमच्या जीवाची पण पडताळणी करायला. दाविदाचा म्हणतो आहे, माझा जीव परमेश्वरासाठी ताणलेला झाला आहे. तुमचा जीव कशासाठी ताणलेला झाला? दावीद राजा तुम्हाला आम्हाला आव्हान देतो, कशासाठी तुम्ही ताणले आहे? पुढे तो म्हणेल, तुम्ही देवाला हाक मारणार का? कारण तो म्हणेल, मी तर देवाला हाक मारतोय कारण मी ताणलेला आहे. दावीद राजा काय म्हणतो? मी ताणलेला आहे, मी देवाला हाक मारेल. तो आम्हाला शिकवेल की तुम्ही देवाला हाक मारणार का? तुम्ही देवाला हाक मारणार का? पुढे लक्षात ठेवा, हे सर्व होत असताना परीक्षक येईल. हे सर्व होत असताना ही ठिकाण कोणतं आहे? हे परीक्षेचं ठिकाण आहे. देव तुम्हाला इथे सोडून देणार नाही, परंतु आपलं काम आहे त्याला हाक मारणं. पहिले आपण कुठे आहोत हे ओळखून घेणं. ठीक आहे, कोणासाठी आपला जीव ताणलेला झाला आहे हे ओळखणं आणि मग देवाला हाक मारणं. कारण एक जो आहे तो असा आहे, त्याला परीक्षक म्हटलं गेलं आहे. तो येईल आणि तो काय करतो? फसवणूक करण्याचा प्रयत्न करतो. जिथे पाणी नाही तिथे पाणी आहे असं सांगून तुमची फसवणूक करेल. पाणी नाही तिथे पाणी आहे असं सांगून तुमची फसवणूक करण्याचे चान्सेस जास्त असतात. परंतु तुम्ही जलाशयाकडे या. प्रभू यिर्मया संदेश त्याच्याद्वारे म्हणतो, तुम्ही जलाशयाकडे या. प्रभू म्हणतो, माझ्याकडे जीवनाचं पाणी आहे, माझ्याकडे या. है ना? पुढे म्हणतो, देवाच्या वचनाने जगायला शिका. रोज भाकरीने खाता तुमचं शरीर जिवंत आहे. तुमच्या आत्मिक व्यक्ती याला जिवंत ठेवण्यासाठी रोज याच्याने जगा. कोणाच्याद्वारे? देवाच्या वचनाने जीवन जगण्यासाठी. पुढे तो म्हणेल, तृप्त होण्यासाठी प्रयत्न करा. जोपर्यंत जीवाचं समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करा? त्याच्यातून पीत राहा, त्याच्यासाठी जुळले राहा आणि नित्य आपल्या जीवनामध्ये त्याच्यासाठी विश्वास योग्य राहा. तृप्त होण्यासाठी काय करा? प्रयत्न करा. एकदा तहान लागलेला व्यक्ती एका ग्लासामध्ये तो समाधानी होत नाही. तो पूर्ण जेवढं आपल्या जीवाला लागेल तेवढं पाणी तो पितो. देवाच्या जवळ येऊन देवाला तेवढी वेळ द्या. अर्ध्या तासाने 5 मिनिटाच्या प्रार्थनेने काय होत नाही. एक शास्त्रभाग वाचून तुमचं चांगलं होत असेल तर तुम्ही त्याच्यातच समाधानी मानू नका. कधी कधी पूर्ण दिवस पण एखाद वेळेला द्यायला शिका. आम्ही सगळे वेळ समय अनेक गोष्टींना देतोय, जगाच्या अनेक गोष्टींना देतोय. आम्हाला देवाला वेळ देण्याची टाइम नाही आहे. आज परिस्थिती तेच आहे, आमच्याकडे वेळ नाही असं लोक बोलायला शिकून गेले. है ना? आमच्याकडे वेळ नाही आहे आमच्या जीवाची काळजी घेण्यासाठी. आम्ही स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी जीवन देणाऱ्याला म्हणतो वेळ नाही आहे. मग तुम्ही जी वेळ ज्याला देते तो खरंच तुम्हाला जीवन देईल का? देवाकडे वेळ नाही आहे, देवाला हाक मारण्यासाठी वेळ नाही आहे, तर ज्या गोष्टीसाठी तुम्ही वेळ देताय एक विचार तर करा की ती वेळ ज्याला देते ते तुम्हाला खरंच जीवन देईल का? काय ही वेळ आहे, काय हा समय येऊन गेला आहे की जीवन देणाऱ्याला आम्ही म्हणतो तुझ्यासाठी वेळ नाही. म्हणून काय करा? तृप्त होण्यासाठी प्रयत्न करा. देवा मला ही गोष्ट अजून जाणून घ्यायची, तुझी धार्मिकता, तुझी पवित्रता आहे, याच्यासाठी माझा जीव ताणलेला झाला, मला अजून समजलेलं नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा, खटपट करत राहा. नाही का? परमी जशी करते तसं तुम्ही करत राहा आणि मग नित्य देवाची सेवा करा. आनंदाने आणि उल्हासपणाने नित्य देवाची सेवा करा. कारण अशा गोष्टी थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तिकडचं सगळं सार काढून इतर होत्या दुसऱ्या गोष्टी, पण हे तहानलेल्या व्यक्तीसाठी आहे. तहानलेल्या व्यक्तीसाठी आहे. तहानलेले बाबा, माझा विश्वास आहे की जर तुम्ही या गोष्टी करणार येणाऱ्या दिवसांमध्ये प्रभू तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या वैयक्तिक जीवनाला, मंडळीला, सर्वांना या गोष्टीमध्ये परिपक्व जीवन देईल. त्यांना पुन्हा तहान लागणार नाही, कारण ते त्याच्यासाठी जुळलेले असतात. त्याच्यातला प्रवाह यांच्या जीवनामधून प्रवाह बनून वाहतो. जो प्रवाह आम्ही मिळवला आहे तो आमच्यामधून उत्साहाने वाहतो आहे, इतरांसाठी तो लाभाचं कारण ठरणार आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे.
पण सुरुवात करा तिथून की तुम्ही कुठे आहे. इथं या गोष्टी ज्या आहे ना, या गोष्टी अनुभवण्यासाठी तुम्ही स्वतःला ओळखायला पाहिजे, शिकायला पाहिजे. काय मी मेलो आहे का हे पण विचारायला पाहिजे. हा शब्द ऐकला की लोकांना गंभीर विचार पडतो. पण शास्त्र पण म्हणते ना पूर्वी आम्ही मृत होतो असं म्हणतं की नाही. जर शास्त्र म्हणतो आम्ही पूर्वी मृत होतो असं, तर आम्ही स्वतःला शिकायला पाहिजे, विचारायला पाहिजे, काय देवा मी मेलो आहे का नाही विचारू शकत मी देवाला असं. कारण तो सांगू शकतो मला की तू मृत आहेस. मी जिवंत आहे असं सांगूनच खोटा अभिमान बाळगणं चांगलं नाही आहे. आणि हे ओळखायला पाहिजे मी जिवंत आहे का मेलेलो आहे. कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं मेलेल्याला तहान लागत नाही. देवाला सांगा, देवा जर मी मेलेलो आहे मला हे जीवन दे की मला तहान लागेल, मला जिवंत कर म्हणजे मला तहान लागेल. कारण तहान लागण्यासाठी जिवंत होणं गरजेचं आहे. जर मेलेलं असेल तर तहान लागणार आणि जीवन कोण दिलं तोच दिल. समजलं का. तहान लागण्यासाठी जिवंत व्हावं लागेल. आणि जिवंत करणारा कोण आहे, तो आहे. आत्मिक व्यक्तीला जिवंत होतो. आम्ही मृत होतो, त्याने ख्रिस्तामध्ये आम्हाला ते जीवन दिलं आहे. ते नवीन जीवन ख्रिस्तामध्ये आम्हाला. आता आम्ही ख्रिस्तामध्ये जगतो. आम्ही जगतो असेल ख्रिस्तामध्ये आम्ही जगतो आणि म्हणून ती तहान आमच्यामध्ये आहे. समजलं. तर या गोष्टी आहेत की माझा जीव तुझ्यासाठी थांबलेला आहे, भुकेला झाला. मी अशा स्थितीमध्ये जरी असेल पण माझी भूक आणि तहान फक्त परमेश्वर आहे. तोच मला समाधानी ठेवणारा आहे, तो मला तृप्त करणारा आहे. देवपूर्व या रचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद प्रार्थना करूया.